हाय हॅलो नमस्कार मंडळी. होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, आता श्रावण महिना सुरू होणार आहे आणि आता प्रत्येकीच्या घरी शिवलिंग असेलच असं नाही. तर ज्याच्या घरी शिवलिंग नसेल त्यांनी आवर्जून श्रावण महिन्याआधी किंवा श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी. शिवलिंगाची स्थापना कशी करायची, काय करायची, त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात सांगणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही इथे बघू शकताय, मी इथे शिवलिंग घेतलेलं आहे आणि इथे मी पंचामृत बनवून घेतलेलं आहे. दही, दूध, तूप, साखर, मध या सगळ्या गोष्टींचं मिश्रण करून घेतलेलं आहे आणि ते पंचामृत करून घेतलेलं आहे. आधी तुम्हाला साध्या पाण्याने शिवलिंगावरती पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता या पद्धतीने शिवलिंगावरती मी आधी साधं पाणी घातलेलं आहे. कोणत्याही मूर्तीची स्थापना करण्याआधी तुम्हाला हेच करायचं आहे. आधी साध्या पाण्याने अभिषेक करायचा आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा असतो आपल्याला. तर या पद्धतीने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत तुम्ही 11 वेळा पंचामृत अभिषेक करायचा आहे. बघू शकताय सतत तुम्ही ओम नमः शिवाय आपल्या मनात नामस्मरण चालू ठेवायचं आहे. अगदी साधी सोपी स्थापना आहे. ज्यांना घरच्या घरी करायचं आहे त्यांनी याच पद्धतीने करायचं आहे. वेगळं काही करायचं नाही आहे. महादेवाला प्रसन्न करणं अगदी सोपी सेवा आहे. अजिबात अवघड असं काहीही नाही आहे त्यामध्ये. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने मी करून घेतलेली आहे पूजा. त्यानंतर अतिशय व्यवस्थित स्वच्छ असं शिवलिंग स्वच्छ करून घ्यायचं आहे. बघू शकतात जितकं दही त्या शिवलिंगाला लागतं तितकी ती गोष्ट स्वच्छ होत असते. त्यामुळे मग मी या पद्धतीने ते स्वच्छ करून घेतलं सगळं व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला साध्या पाण्याने परत शिवलिंग स्वच्छ करायचं असतं. त्याला स्टिकरचा डाग आहे तो मी काढून घेण्याचा प्रयत्न करते. तुमच्याकडे जर शिवलिंग नसेल तर आवर्जून मंदिरात जाऊन तुम्ही श्रावणमध्ये पूजा करायची आहे. पण तुमच्या घरात जर शिवलिंग असेल तर शक्यतोवर तुम्ही त्याची पूजा करा, त्याच्यावरती अभिषेक करा. जलधारा जी चालू असते ती चालू ठेवा. तुमच्याकडे जर ते भांडं नसेल तर आवर्जून श्रावणच्या आधी घ्या. मी सुद्धा घेणार आहे यावर्षी, माझ्याकडे ते नाही आहे. तर या पद्धतीने शिवलिंग स्वच्छ करून झालेलं आहे. त्यानंतर तुमच्याकडे असलेलं भस्म किंवा गंध लावून त्याची पूजा करायची आहे. गंध म्हणजे आपलं गंधगोळी असते ती, कारण महादेवाला हळद कुंकू चालत नाही त्यामुळे. तर अशी मी देवघरात स्थापना करून घेतलेली आहे. पण माझ्याकडे आजच ब्रह्मकमळ उमललेलं आहे, ते ठेवून मी याची पूजा करून घेणार आहे. तर ही अगदी साधी सोपी पद्धत होती. तर ती वापरून तुम्ही आवर्जून त्याची पूजा करून घेऊ शकताय, शिवलिंगाची स्थापना करू शकताय. तर मैत्रिणींनो, पुढे मी व्हिडिओ दाखवते तो नक्की बघा. तर तुम्हाला माझी साधी सोपी सिंपल पूजा आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा शिवलिंगाची स्थापना तुम्हाला कशी वाटली ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.